Okay, guys. So welcome. सगळ्यांचं स्वागत आहे सदर क्लासेस मध्ये. We are going to take your next session that lesson घेऊया पूर्ण construction of triangle standard 9 geometry. That is mathematics part 2 construction of triangles. Right? Construction of triangles. बघा कुठला आहे त्रिकोणाची रचना. तर तुम्हाला यामध्ये what we need to do guys, some basic things तुम्हाला माहित पाहिजे. Like you should know perpendicular bisect theorem. You should know perpendicular bisector theorem किंवा शिकवला triangles मध्ये. So construction of triangles start करूया आपण. Example तुम्हाला वन दिलेला आहे. First example given to you. आता माझ्याकडे I do not have anything to draw here. त्यामुळे प्रयत्न करतो जसं तुम्हाला जेवढं होईल तेवढं मी डायग्राम समोर स्क्रीनवर काढून दाखवण्याचा. लक्ष द्या. सो फर्स्ट कन्सेप्ट आपण आधी मराठी आणि इंग्लिश दोघांमध्ये घेऊया बघा. येस. सो तुम्हाला थोडंसं मराठीचं मला नाव काय होईल त्याचा. काय आहे त्रिकोणाचा पाया लगतचा एक कोन आणि उरलेल्या दोन बाजूची बेरीज जर तुम्हाला दिलेली असेल तर तुम्हाला कोन काढायचा आहे, त्रिकोण काढायचा आहे. काय बघा उदाहरण तुम्हाला दिलेलं. काय उदाहरण आहे तुमचं इथे बघा. आधी नीट लक्ष द्या. मी सगळ्यांना सांगतो समजावून. उदाहरण काय या ठिकाणी बघा. तुम्हाला हे उदाहरण बघा. लक्ष. तुम्हाला त्रिकोण एबीसी काढायचा. काय काढायचं तुम्हाला त्रिकोण एबीसी काढायचा आहे की ज्यामध्ये बीसी म्हणजे पाया तुम्हाला पाया दिलेला आहे 6.3 सेंटीमीटरचा. तुम्ही स्टँडर्ड 7 मध्ये बघा. जेव्हा तुम्ही स्टँडर्ड 7 ला होते 7वीला होते तेव्हा सुद्धा तुमचं मॅथमॅटिक्सचं पुस्तकच कन्स्ट्रक्शनने सुरू झालं होतं. कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स आणि डायग्रामने सुरू झालं तुमचं मॅथमॅटिक्सचं स्टार्टिंगच. तर तुम्ही ते जर तुम्हाला व्यवस्थित येत असेल तर हे तुम्हाला जमेल स्टँडर्ड 6 मध्ये. सो काय शिकायचं परत बघा. लक्ष द्या. ट्रायंगल एबीसी तुम्हाला असा काढायचा त्रिकोण एबीसी की बीसी आहे 6.3. तुम्हाला बीसी दिलाय 6.3 सेंटीमीटर. राईट. तुम्हाला अँगल बी दिलाय. कोण बीचं माप दिलंय 75 अंश. तर दोन क्रायटेरिया तुम्हाला दिलेले आहेत. तिसरा जो क्रायटेरिया आहे ना तो तुम्हाला एबी किंवा एसी दिलेला नाही. लक्षात घ्या. तुम्हाला एबी किंवा एसी दिलेला नाही. त्यांची बेरीज दिली. तुम्हाला त्यांची बेरीज दिली. तर इथे तुम्हाला एबी किंवा एसी जरी दिला असता ना तरी तुम्ही डायरेक्ट ट्रायंगल काढू शकता असता. पण इथे तुम्हाला त्यांची बेरीज दिलेली. काय दिलेली आहे. बेरीज दिलेली आहे. किती आहे बेरीज. 9 सेंटीमीटर. किती बेरीज आहे. 9 सेंटीमीटर. बरोबर. बघा रिपीट करतो क्वेश्चन परत. येस. So we have to find out, we have to construct a triangle. We have to construct a triangle when its base, an angle adjacent to the base and the sum, okay, and the sum of the lengths of remaining sides is given. So example given to us is guys, in a triangle ABC, BC is the base of the triangle that is 6.3 centimeter. It is given. This is the rough figure guys. This is the rough figure. Angle B, measure of angle B is 75 degrees Celsius, 75 degree, not Celsius, sorry. And AB plus AC. AB plus AC is given 9 centimeter. AB plus AC is given 9 centimeter. Right? So let's start Korea construction. So rough figure आपण draw केली. Then first start Korea. rough figure झाली तुमची. rough figure तुम्हाला कळली इथे. Then so we'll start with the so बघा. Yes. So बघा what are the steps guys. तुम्हाला स्टेप बाय स्टेप जायचे इथे. फर्स्ट स्टेप तुम्हाला काय दिलेली आहे. ड्रॉ बीसी ऑफ लेंथ 6.3 सेंटीमीटर. तुम्हाला बीसी काढायची आहे. 6.3 सेंटीमीटरची बीसी तुम्हाला काढायची आहे. 6.3 सेंटीमीटर बीसी तुम्हाला फर्स्ट स्टेपला ड्रॉ करायचा आहे. इफ यू फॉलो दिस स्टेप्स ना तुम्ही या स्टेप जरी फॉलो करत गेलात ना तुम्हाला डायरेक्ट तुमचा डायग्राम बघा. सो फर्स्ट स्टेपला वी हॅव टू ड्रॉ दी बीसी. बघा दिसतंय. फर्स्ट स्टेप आपण ड्रॉ करत आहोत बीसी. So first step is what we need to draw the base, that is the BC. We need to draw the base. बरोबर माप घ्यायचा आहे BC चं 6.3 सेंटीमीटर पट्टीमध्ये मोजा आणि BC काढा. काय काढायचं आहे. BC काढायचं आहे. That is the base of the triangle. रफ डायग्राम तुम्हाला इथे दाखवतो. रफ डायग्राम असा बघा. This is the rough diagram. A, here it is B and here it is C. BC किती आहे. BC is 6.3 सेंटीमीटर. This is the rough figure guys. 6.3 सेंटीमीटर. Angle B is what? Angle B is 75. Sorry, angle B is 75. So second step ला इथे बघा. Second step here given to you. तुम्हाला इथे काय करायचं. B चा अँगल काढायचा आहे 75. B चा अँगल काढायचा आहे 75. समजलं. दोन स्टेप झाला इथे. सेकंड स्टेप, फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप इथे झाली. थर्ड स्टेप इज व्हॉट. थर्ड स्टेप काय आहे बघा इथे. थर्ड स्टेप इज व्हॉट. Mark the point D on ray BP. That is BD is equal to 9 centimeter. BD is equal to 9 centimeter. आता कुठून करणार तुम्ही बघा इथे. दिस वन. P पासून 9 सेंटीमीटर इथपर्यंत जा. दिसतं तुम्हाला 9 सेंटीमीटर. Then
ए आणि डी तुम्हाला ड्रॉ डीसी तुम्हाला जॉईन करायचा. फर्स्ट स्टेप डीसी तुम्हाला जॉईन करायचा आहे. देन पाचव्याला तुम्हाला काय करायचं, यू हॅव टू ड्रॉ अ परपेंडिक्युलर बायसेक्टर तुम्हाला काढायचं आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर ज्याला आपण म्हणतो लंब दुभाजक. काय करायचं आपलं लंब दुभाजक, लंब दुभाजक. आणि तो लंब दुभाजक काढल्यानंतर हा जो पॉईंट इथे जो जोडला जातो बघा, कुठे इथे बघा, हा काढल्यानंतर हा इथे जो जोडला जातो हा पॉईंट तुमचा ए झाला. वरचा पॉईंट ए नाही, दिस इज युअर ए, आणि मग तुम्हाला एसी जोडायचा आहे. परत तुम्हाला स्टेप सांगतो, एकदम सिंपल आहे बघा. इकडे परत आपण क्वेश्चन कडे जाऊया, नंतर मग तुम्हाला सांगतो मी सगळ्यांना क्वेश्चन बघा. सो लक्ष द्यायचं सगळ्यांनी स्क्रीनवर. येस, लुक ॲट द स्क्रीन गाईज. फर्स्ट स्टेप इज व्हॉट? फर्स्ट स्टेप काय आहे? फर्स्ट स्टेप इज टू ड्रॉ दी बेस. फर्स्ट स्टेप काय आहे? तुम्हाला बेस ड्रॉ करायचा आहे. दॅट इज 6.3 सेंटीमीटर. 6.3 सेंटीमीटरचा बेस ड्रॉ करायचा आहे. 6.3 सेंटीमीटरचा पाया तुम्हाला काढायचा आहे. काढला? मग तुम्ही कोण मापक घ्या, प्रोट्रॅक्टर ले लो और यहाँ से 75 चा अँगल. माझा चुकेल, तुमचा नीट आला पाहिजे. राईट, लाईक दिस. ना झालं, दिस 75. सेकंड स्टेप झाली. दुसरी स्टेप झाली तुमच्या ठिकाणी 75 डिग्री. सेकंड स्टेप झाली तुम्हाला इथपर्यंत. थर्ड स्टेपला काय करायचं आहे? एबी प्लस एसी किती आहे? 9 सेंटीमीटर आहे. एबी प्लस एसी किती आहे? 9 सेंटीमीटर आहे. सो तुमचा कंपास घ्या, म्हणजे तुमची कर्कटक घ्या, सोप्या भाषेमध्ये कर्कटक घ्या, कंपास घ्या, पेन्सिल त्याला जॉईन करा. राईट, त्याला पेन्सिल जॉईन करा. अँड पेन्सिल जॉईन केल्यानंतर त्याला काय करायचं तुम्हाला, एक सेकंड. सो पेन्सिल जॉईन करून तुम्हाला काय करायचं आहे? यू हॅव टू टेक द मेजर ऑफ 9 सेंटीमीटर घ्या. बी वर कर्कटकाचा टोक ठेवा. इथे त्याला क्रॉस करा. क्रॉस करा म्हणजे आर्क काढा. हा झाला तुमचा पॉईंट डी. कोणता पॉईंट झाला? डी झाला. कोणता झाला? पॉईंट डी. लक्षात घ्या, दिस इज द पॉईंट डी. राईट, देन डी आणि सी सरळ पट्टीने जोडून घ्यायचं. इसको पट्टी से डायरेक्ट जोडून घ्यायचा. हा ट्रायंगल झाला. हा तुमचा डायग्राम नाही. दिस इज नॉट द डायग्राम, फायनल डायग्राम नाही. मग तुम्हाला काय करायचं आहे? वी हॅव टू ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑन सीडी. सीडी वर तुम्हाला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे. यू हॅव टू ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑन सीडी, दॅट इज त्याला म्हणतो लंब दुभाजक. तर तसं काय करायचं तुम्हाला माहिती आहे. कर्कटकामध्ये तुम्हाला सी वर ठेवायचं तुम्हाला टोक. सीडी मोर दॅन हाफ, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. इकडे आर्क काढायचा आहे तुम्हाला, इथे एक आर्क काढायचा. सिमिलर डी वर ठेवायचं तुम्हाला, इकडे एक आर्क काढायचा, इकडे एक आर्क काढायचा आणि हे जोडायचं. हे तुम्हाला जोडायचं. सो दिस इज परपेंडिक्युलर बायसेक्टर. हे जोडायचं परपेंडिक्युलर बायसेक्टर झाला. माझं डायग्राम मी येणार नाही, लक्षात घ्या, बट स्टील आय एम टेलिंग. नाव दिस पॉईंट, हा जो पॉईंट आहे ना इथे बघा, मी ब्ल्यू कलर मध्ये दाखवतो बघा. हा जो पॉईंट आहे दिसतो तुम्हाला, दिस पॉईंट. एक सेकंड. हा दिस पॉईंट बघा, हा जो पॉईंट आहे ना, दिस पॉईंट, हा पॉईंट झाला तुमचा ए. दिस इज युअर ए. हा काय झाला तुमचा ए झालेला आहे. अँड नाव यू हॅव टू जॉईन ए अँड सी. ए आणि सी बघा. तुम्हाला हा डायग्राम आहे. दिस इज युअर ट्रायंगल ए बी सी. दिस इज युअर फायनल ट्रायंगल. बघा तुमचा ट्रायंगल हा येणार आहे. फॉर दॅट पर्पज आपण हे सगळे कन्स्ट्रक्शन यासाठी आपण केलेलं होतं. दिस इज परपेंडिक्युलर बायसेक्टर. ओके, समजतंय का सर्वांना? बघा काही डाऊट असेल विचारून घ्या लगेच स्क्रीनवर. सो दिस इज द फर्स्ट डायग्राम. हा तुमचा एक पहिला डायग्राम झाला बघा. परत मग वाटल्यास सांगायचं तर तुम्हाला परत एकदा मराठीमध्ये क्लिअर करून सांगतो मी. इथे बघा काय काय रचनेच्या पायऱ्या. पहिली पायरी काय तुमची, तर तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे? पहिला तुम्हाला बेस काढायचा आहे, बीसी काढायचा आहे. काय काढायचा? बेस काढायचा, बीसी काढायचा, पट्टीने बरोबर मोजायचा 6.3 सेंटीमीटर. नंतर सेकंड स्टेपला तुम्हाला 75 अंशाचा कोन काढायचा. म्हणजे फर्स्ट स्टेप झाली तुमची बीसी. राईट, नंतर इथे 75 अंशाचा कोन काढायचा आहे. तो काढला. तिसऱ्या तुम्हाला काय करायचं आहे? बी पासून एक माप घ्यायचं 9 सेंटीमीटर. इथे तुम्हाला आला डी. बघा दिसते तुम्हाला, तिसरी स्टेप झाली. चौथ्या स्टेपला तुम्हाला डीसी जोडायचा आहे. चौथ्या स्टेपला हा डीसी तुम्हाला जोडून घ्यायचा आहे. डीसी पट्टीने सरळ सरळ जोडून घ्यायचा आहे. देन तुम्हाला काय करायचं? डीसीला तुम्हाला लंबदुभाजक काढायचा आहे. हा डीसी आहे ना, डीसी हा तुम्हाला लंबदुभाजक काढायचा आहे. हा माहिती म्हणतात की डायग्राम थोडी गडबड होईल. मग तुमचा डायग्राम असंच आहे, म्हणजे माझा नीट येत नाही तुमचा. डीसीला लंबदुभाजक काढायचा. हा काढला लंबदुभाजक. नंतर डीसीला लंबदुभाजक काढला आणि या ठिकाणी जो छेदतो हा झाला पॉईंट ए. बघा बीडीवर आहे ना, हा पॉईंट झाला ए. आणि ए आणि सी या पट्टीने जोडून घ्यायचं. असं तुमचा डायग्राम होईल. याला मावायची इथे 6.3 सेंटीमीटर वगैरे, आणि इथे तुम्हाला येईल 75 सेंटीमीटर. 9 सेंटीमीटरचं माप कुठेच येणार नाही, बिकॉज ते ऍडिशन आहे. आणि हिअर इट इज 75 डिग्री. हा एक रफ डायग्राम तुमचा झाला. तुम्ही जर व्यवस्थित डायग्राम काढला ना, सो यू विल गेट दिस डायग्राम. बघा हा तुम्हाला डायग्राम तुमच्या वहीमध्ये एक्झॅक्टली असा डायग्राम येईल तुम्हाला. दिस ही पक्की आकृती आहे.
फेअर आहे, एकदम म्हणतात ना करेक्टेड आहे, अशी डायग्राम तुमची येईल. प्रयत्न करा. कन्स्ट्रक्शन नंबर 1 आहे, सी दिस वन, इट इज फेअर फिगर तुमची. याच्यावरच तुम्हाला पूर्ण 4.1 सोडवायचं आहे. पूर्ण 4.1 तुम्हाला याच्यावर सोडवायचं आहे. सेम आहे, सगळी गणितं एकाच याने जायचं तुम्हाला, एकच मेथड तुम्हाला सगळी गणितं जायची आहेत. सगळ्यांनी लक्षात घ्या. तुम्हाला वाटल्यास मी ते शॉर्ट मध्ये सांगतो कसं करायचं. फर्स्ट वन बघा, PQR कन्स्ट्रक्ट करायचा आहे. रफ डायग्राम इथे काढूया. PQR, यू हॅव टू कन्स्ट्रक्ट PQR. PQ, दिस इज युअर रफ फिगर, ही कच्ची आकृती आहे. इट इज 4.2 सेंटीमीटर. किती आलं? इट इज 4.2 सेंटीमीटर. देन अँगल Q, अँगल Q किती आहे? इट इज 40, हा 40 आला. And PQ plus PR is 8.5 centimeter, right? 8.5 centimeter. So first step you have to find out, तुम्हाला ड्रॉ करायचा आहे QR किती आहे? 4.2 centimeter. Second, you have to take angle Q, 40चा angle Q चा इथे 40 काढा. याला इथे कुठलंही घ्या नाव द्या, फक्त P सोडून कुठलंही नाव द्या. सपोज A देऊया आपण, put any name. Here it is 8.5 centimeter. R ला जोडून घ्या, AR जोडा. याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. इट विल बी लाईक दिस, आणि दिस पॉइंट विल बी P. आपण जो P राहणार आणि जोडून घ्यायचं. असा तुमचा एक डायग्राम येईल. क्वेश्चन नंबर 1 चा प्रॅक्टिस सेट 4.1. क्वेश्चन नंबर 1 चा एक रफ डायग्राम मी काढून दाखवला आहे. तुम्ही फेअर जेव्हा काढायला यू विल गेट एव्हरीथिंग. फेअर मध्ये बसून तुम्हाला आठवत द्या. सेकंड बघा, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल XYZ. XYZ मी रफ काढतो. X Y Z. It is 6 centimeter. YZ किती तुमचं 6 centimeter आहे. Then XYZ किती आहे? 50. This is your 50. And XY plus YZ is equal to 9. बघा, XY plus YZ is equal to 9. Right? So first तुम्हाला ट्राय करायचं आहे. काय करायचं तुम्हाला? फर्स्ट तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. दिस वन इज युअर YZ. ड्रॉ करा. पट्टी घ्या, व्यवस्थित तिला टोक करून घ्या. इट इज 6 सेंटीमीटर गाईज. माझ्याकडे हे नाही आहे, लक्षात पेन वर काही नाही माझ्याकडे. सो सेकंड स्टेप, Y इज 50 असा येणार 50चा. देन एक मेजर घ्यायचं 9 सेंटीमीटर. इथे ड्रॉ करा 9 सेंटीमीटर. याला वेगळं नाव द्या, XYZ W द्या. राईट, Y जोडून घ्या. देन परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. इथे तर कोण दुभाजक काढायचा आहे. कोण दुभाजक काढा, परपेंडिक्युलर बायसेक्टर. This is so this point, हा जो पॉइंट असेल ना, this point is your X. लक्षात घ्या, हा पॉइंट तुमचा X झाला. आणि देन इथून इथे जॉईन करून घ्या. सर व्हॉइस येत नाही, एक सेकंड वाढ ना, 2 मिनिटं. ओके 2 मिनिटं मी तुम्हाला चेक करतो माझ्यामध्ये. ओके, सो आय होप सगळ्यांचा व्हॉइसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. सो दिस इज युअर XYZ आणि इथे तुम्हाला करायचं 50 डिग्री. माझे डायग्राम असे दिसते, बट जर तुम्ही व्यवस्थित डायग्राम काढणार खूप छान तुमची डायग्राम येतील. क्वेश्चन नंबर 3 पण तसंच आहे तुम्हाला. BC इज 6 पॉईंट, मी आता काढून दाखवत नाही, फक्त एक दाखवतो तुम्हाला इथे. BC इज 6.2 सेंटीमीटर. BC इज 6.2 सेंटीमीटर गाइस. BC 6.2 सेंटीमीटर. देन ACB. ऍक्च्युली आता तुम्हाला थोडंसं फिरवावं लागेल डायग्राम. कसं सांगू तुम्हाला मी. तुम्हाला इथे ACB दिला ना 50चा, मग तुम्हाला असं आहे ACB. डायग्राम असा येईल ACB. बाकी काही फरक पडत नाही, फक्त नावाची म्हणून. ACB is 50. ACB is your 50 and this is your 6.2. बस बाकी काही फरक पडला नाही, फक्त नाव आपण ABC तर ACB करू. एव्हरीथिंग रिमेन्स सेम इन क्वेश्चन नंबर 3. बस बाकी नाव माप घ्या, सगळं सेम स्टेप फॉलो करा, यू गेट द आन्सर. क्वेश्चन 4 बघा, थोडं कन्फ्युज व्हाल तुम्ही. तसं रे पाहिजे वेगळं दिलं काहीतरी पेरिमीटर वगैरे वगैरे म्हणून गडबड तुम्ही. आता बघा इथे तुम्हाला काय करायचं, क्वेश्चन नंबर 4 मध्ये पेरिमीटर दिलं, परिमिती दिली तुम्हाला. काय दिलेली आहे? परिमिती. पेज नंबर आहे 62. क्वेश्चन नंबर 1. बाकी सगळं सेम होतं. परिमिती दिलेली आहे, पेरिमीटर दिला. तर तुम्ही इथे गडबड होऊन जाऊ नका. पेरिमिटी म्हणजे काय लक्षात घ्या. परिमिती म्हणजे काय, व्हॉट डू यू मीन बाय पेरिमीटर, ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. खूप सोपं टर्म आहे बघा, पेरिमीटर किंवा परिमिती. तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात, पण तरी तुम्हाला मी रिवाइज करतो. समजा कसं आहे तेच कळत नाही. मला असं वाटतं मला पण एक पेन घ्यावा लागणार.
चलो, सो एबीसी, ए बी सी. क्वेश्चन नंबर 4 सांगतो तुम्हाला मी. क्वेश्चन नंबर 4 आय एम टेलिंग यू. क्वेश्चन नंबर 4. एबीसी, बीसी किती आहे? 3.2 सेंटीमीटर. बीसी इज 3.2 सेंटीमीटर. एसीबी 45. एसीबी 45 आहे. परत तुम्हाला डायग्राम हे करून बघा. एसीबी ना, तुम्हाला इथे रफ डायग्राम मध्ये आपण करू शकतो. ए सी बी, एसीबी आहे. एसीबी आहे 45. दिस इज युअर 45. बरोबर, दिस इज 45. तर तुम्हाला एसी प्लस एबी दिलंय का बाळांनो? बघा इथे नाही दिलं. इट इज नॉट गिवन टू यू एसी प्लस एबी. एसी प्लस एबी दिलंय का तुम्हाला? नाही दिलं. सो इन्स्टेड ऑफ दॅट तुम्हाला काय दिलेलं आहे? तुम्हाला परिमिती दिलेली आहे. काय दिलेलं आहे? परिमिती दिलेली आहे. आता परिमिती म्हणजे काय? त्रिकोणाची परिमिती 10 दिलेली आहे, म्हणजे तिघांची बेरीज. तुम्हाला परिमितीचा अर्थ काय होतो? एसी प्लस, हे बघा, एसी प्लस एबी प्लस बीसी, मग तिघांची बेरीज दिलेली आहे. तिघांची बेरीज 10 आहे. बरोबर, तिघांची बेरीज 10 आहे. म्हणजे या दोघांची बेरीज किती होणार? तुम्हाला 10 तून 3.2 वजा करायचे. 10 3 तुम्हाला वजा करायचे, लक्षात घ्या. बरोबर, परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज. परिमिती म्हणजे सम ऑफ दी ऑल साइड्स ऑफ अ गिवन फिगर. किती आलं सांगा? सबट्रॅक्शन करा. विल गेट 6.8. किती आलं? 6.8. बस, आता एक 6.8 मिळालं. पुढे फॉलो करा. या सर्व पहिल्या तिन्ही मेथडसाठी तुम्हाला फॉलो करायचं. समजतंय? परत रिपीट करतो बघा तुम्हाला. Perimeter. Getting guys? So you should know perimeter. So perimeter is what? Perimeter is the sum of the given sides. सगळ्या साइडची बेरीज तुम्हाला करायची आहे. So first 3.2 सेंटीमीटर, 3.2 काढा CB. Then ACB ड्रॉ करा 45 डिग्रीचा. And AC plus AB is equal to 10 minus 3.2. That is 6.8 सेंटीमीटर. 6.8 म्हणजे कळलं तुम्हाला काय करायचं आहे? परत सांगतो बघा तुम्हाला मी. फर्स्ट स्टेपला रेग्युलर तुम्ही काय करायचं? सीबी ड्रॉ करा. सीबी ए 3.2 सेंटीमीटर. इथे 45 चा अँगल काढा लाईक दिस. नंतर 6.8 सेंटीमीटर घ्या, याला जॉईन करा. सपोज दिस इज युअर डी. देन इथे अँगल बायसेक्टर, सॉरी, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. इट विल बी लाईक दिस. असा असेल अंदाजे. दिस पॉइंट इज युअर ए, दिस पॉइंट इज ए, आणि हा पट्टीने परत जोडून घ्या. सो दिस विल बी युअर डायग्राम नंबर 4. दिस विल बी डायग्राम नंबर 4. चलो, प्रज्वलचा डाऊट आहे आपला, क्लिअर करूया आपण. परपेंडिक्युलर बायसेक्टर. गणेश प्लीज, आय एम टेलिंग यू गाइस. परपेंडिक्युलर बायसेक्टर कसं काढायचं आहे? आता पहिले परत जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 1 बघूया. परत क्वेश्चन नंबर 1 बघूया. आता फर्स्ट स्टेप काय? फर्स्ट स्टेप इझी आहे. तुम्हाला क्यूआर काढायचा 4.2 सेंटीमीटर. क्यूआर काढायचा आहे तुम्हाला 4.2 सेंटीमीटर. फर्स्ट स्टेप, व्हेरी इझी स्टेप. पट्टीने डायरेक्ट मोजायचं का? व्यवस्थित मोजून घ्यायचं. पट्टीने 4.2 सेंटीमीटर. देन क्यू काढायचा आहे तुम्हाला 40 डिग्री. सपोज दिस इज युअर 40. सपोज 40 डिग्री ना. PQ प्लस PR इज 8.5 सेंटीमीटर. क्यू वर कर्णमापकाचं ठेवा, कंपास होतो, आणि तुम्हाला घ्यायचं आहे माप 8.5 सेंटीमीटर. आणि हा झाला तुमचा एस. कुठला पण माप घ्या, एस झाला. हे सर्व पट्टीने एस आणि आर पट्टीने जोडून घ्या. राईट, एवढं इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आता तुम्हाला प्रॉब्लेम आहे की एसआर ला लंबदुभाजक काढायचा आहे. तुम्हाला काय करायचं? एसआर ला लंबदुभाजक काढायचं. यू हॅव टू ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑन एसआर. ही इम्पॉर्टंट स्टेप. काय करायचं त्यासाठी? फॉर दॅट पर्पज तुम्हाला काय करायचं आहे? तुमचं जे कर्कटक असतं, पेन्सिलचं टोक आणि कर्कटकाचं टोक, राईट, कंपास, द पॉइंट ऑफ द कंपास, पुट इट ॲट आर. आर वर ठेवा. बघा, आर वर ठेवा. मोर दॅन हाफ म्हणजे इथपर्यंत माप घ्यायचं. मोर दॅन हाफ, राईट, मोर दॅन हाफ घ्या. इकडे एक आर्क काढा. राईट हँड साईडला एक आर्क काढा, लेफ्ट हँड साईडला काढले. ते टोक उचला, एस वर ठेवा. परत सेम मेजरने त्या आर्कला क्रॉस करायचं. त्या आर्कला काय करायचं? क्रॉस करायचं. केलं क्रॉस. आता कर्कटक बाजूला ठेवा, पट्टी घ्या, पेन्सिल घ्या, अँड जॉईन दिस पॉइंट्स. हे पॉइंट जॉईन करून घ्या. पुढे एक्सटेंड करा, अजून पुढे लांब जाऊ. समजलं? आता हे पॉइंट जॉईन केल्यानंतर बघा, हा जो पॉइंट आहे ना, बघा, हा रेड आणि ब्ल्यू लाईन बघा इकडची, ही दिसते तुम्हाला. रेड आणि ब्ल्यू लाईन जिथे मिक्स होते ना, हा जो पॉइंट आहे, दिस पॉइंट इज युअर पी. हा पॉइंट काय झाला तुमचा? पी झाला, लक्षात घ्या. आणि मग पी आणि हा आर पट्टीने सरळ सरळ जोडायचं. समजलं प्रज्वल आता? ओके गाइस, सो वेलकम एव्हरीवन. सगळ्यांचं स्वागत आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स, त्रिकोणांची रचना आपण पाहत आहोत. आणि 4.1 आपला झालेला आहे. 4.2 पाहूया आपण.
तर 4.1 मध्ये आपण काय पाहिलं होतं, फर्स्ट वी हॅव सीन गाईज की ऍडिशन होते, ते दोन्ही वरचं सम होतं, ऍडिशन होतं. इथे काय पाहिजे तुम्हाला, बेस, ऍडजस्टंट अँगल्स आणि इथे डिफरन्स पाहिजे. काय पाहिजे तुम्हाला, डिफरन्स पाहिजे. इथे वजाबाकी तुम्हाला दिलेली आहे, डिफरन्स वी हॅव टू सी. परत तुम्हाला सांगतो बघा. आणि हे पण आपण जसं मगाशी घेतलं त्याप्रमाणे आपण एक कव्हरअप करूया, म्हणजे तुम्हाला कळेल. त्रिकोणाची रचना, यामध्ये काय करायचं आपल्याला की त्रिकोणात तुम्हाला पाया दिलेला आहे, उभ्या दोन बाजूंच्या लांबीतील फरक तुम्हाला दिलेला आहे. मगाशी बेरीज होती की नाही, तो फरक दिलेला आहे आणि पायालगतचा एक कोन तुम्हाला दिलेला आहे. चला, तर काय आहे पहिला क्वेश्चन तुमचा, परत बघूया आपण. बघा क्वेश्चन काय इथे, त्रिकोण एबीसी मध्ये तुम्हाला बीसी दिला 7.5, मगासारखंच आहे. तुम्हाला बीसी दिला 7.5, बेस आहे, हा पाया आहे. त्यानंतर एबीसी दिला 40 अंश, तर मगासारखं सेम आहे बघा, क्वेश्चन 4.1 सारखं सगळं. देन आता इथे फरक काय तुम्हाला, इथे तुम्हाला ऍडिशन नाही तर सबट्रॅक्शन दिलेलं आहे. काय दिलं तुम्हाला, सबट्रॅक्शन दिलं आहे, ऍडिशन नाही सबट्रॅक्शन आहे. रफ डायग्राम काढली, कच्ची आकृती काढली. आता जाऊया आपण आपल्या फेअर डायग्राम कडे. सी सिमिलर थिंग्स आर गिवन टू यू गाइस हियर. सॉरी, ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी बीसी इज 7.5, ऑलरेडी माहिती आपल्या बीसी 7.5. अँगल ABC is 40 degree. Angle ABC is 40 degree. And here the difference between the remaining sides is 3 centimeter. Right? Now, चलो step by step जाएंगे. Step number 1. Step number 1 आपण मगाशी केलं त्याप्रमाणेच करू. तुम्हाला step number 1. काय step number 1 guys बघा इथे. मगाशी केलं तसं फर्स्ट BC ड्रॉ करायचं आहे. काय ड्रॉ करायचं आहे, BC. काय ड्रॉ करायचं तुम्हाला, BC. फर्स्ट यू हॅव टू ड्रॉ BC. 7.5 सेंटीमीटर BC ड्रॉ करा. देन केला, फर्स्ट स्टेप झाली तुमची. सेकंड स्टेप, अँगल ड्रॉ करा 40 डिग्रीचा. मगाशी केल्याप्रमाणे अँगल ड्रॉ करायचा 40 डिग्रीचा. समजा ना. डिफरन्स किती आहे, डिफरन्स इज व्हॉट, डिफरन्स इज 3 सेंटीमीटर. डिफरन्स किती आहे, 3 सेंटीमीटरचा डिफरन्स आहे. तो परत तुम्हाला इथून डिफरन्स घ्यायचा आहे, 3 सेंटीमीटरचा डिफरन्स तुम्हाला घ्यायचा आहे. बघायचं मगाशी केलं तुम्हाला सेम करायचं. BD हा झाला तुमचा BD, नॉट द A. हा A नाहीये, BD आहे. आता तुम्हाला हे जॉईन करायचंय. नेक्स्ट स्टेप काय, यू हॅव टू कन्स्ट्रक्ट द यू हॅव टू जॉईन. CD जॉईन करायचं आणि CD जॉईन करून तुम्हाला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. मगासारखं तुम्हाला काय करायचं आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर तुम्हाला काढायचा आहे. राईट ना. परपेंडिक्युलर तुम्हाला सांगितलं परपेंडिक्युलर बायसेक्टर कसं काढणार. टेक द कंपास ऍट C वर कंपास ठेवा. टेक मोर दॅन हाफ तुमचं काय घ्यायचं आहे, मेजर घ्या. इथे एक आर्क काढा, इकडे एक आर्क काढा, त्याला क्रॉस करा D वर ठेवून अँड हे जोडून घ्या. राईट, हे जोडून घ्या तुम्हाला. हे तुम्ही जोडलं ना. आता बघा तुमचा हा जो आधी काढला होता ना, दिस पॉइंट, हा पॉइंट आणि हे तुम्हाला जिथे जॉईन होतात ना, दिस पॉइंट इज युअर A. हा पॉइंट हा तुमचा A पॉइंट आहे आणि मग तो C ला जोडायचा. तुम्हाला कसा जोडायचा, तुम्हाला C ला जोडायचा आहे. बघा, दिस इज युअर पॉइंट A. दिसतो तुम्हाला, दिस इज युअर पॉइंट A. नाव या तुमच्या स्टेप झाल्या फॉलो करायचे. तुम्हाला मगाशी सारखंच करायचं, फक्त थोडासा इथे डिफरन्स तुम्हाला इथे जाणवेल. तुम्हाला ओनली स्मॉल डिफरन्स यू विल गेट. समजलंय, परत एकदा सांगतो तुम्हाला बघा समजावून. मराठीमध्ये जातो परत. हिअर रचनेच्या पायऱ्या, काय काय पायऱ्या तुम्हाला, पहिली पायरी तुम्हाला जायचं आहे सिमिलर काढायचं 4.1 सारखा. BC काढा 7.5 सेंटीमीटरचा काढला. B पाशी 40 अंशाचा कोन काढायचा तुम्हाला, काढला. त्यानंतर BD वर D घ्यायचा 3 सेंटीमीटर केलं. हा D आहे, मग जोडून घ्या आणि याला तुम्हाला काढायचं लंब दुभाजक. हा लंब दुभाजक आणि तुमचा जो BD जो आहे ना आधी, तो जिथे पॉईंट मिक्स होतो तो तुमचा झाला पॉईंट A. मग हा A आणि C जोडायचा, बस संपला विषय. तुम्हाला हा तुमचा ट्रायंगल तयार झाला. आता तुम्ही बघा, मगाशी पाहिलं असेल, मगाशी तुमचा ट्रायंगल छोटा होता, पण आता जो तुमचा रिक्वायर्ड ट्रायंगल आहे, जो तुम्हाला अपेक्षित त्रिकोण आहे, तो तुमचा मोठा आहे. बघा ABC. समजलंय. तुम्ही आधी गेल्या आकृतीमध्ये तुम्ही आधी मोठा ट्रायंगल काढला, मग छोटा ट्रायंगल काढला. इथे तुम्ही छोट्यापासून तुम्ही मोठ्या ट्रायंगल पर्यंत जाता. हा तुमचा डिफरन्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला समजतंय. हा जर तुमचा 4.1 मधला म्हणजे हाईट झाली. आता इथे बघा तुम्हाला काय करायचं सांगितलं. इथे एक महत्वाची गोष्ट अशी आहे की AB मायनस AC, AB मायनस AC, जिथं AB हा AC पेक्षा मोठा आहे, लक्षात घ्या. AB इज ग्रेटर दॅन AC. मग तुम्हाला इथे अशी डायग्राम काढायची आहे. याच्यामध्ये आणखी एक प्रकार आहे, काय बघा, पुढे जाऊया तुम्हाला सांगतो. अजून एक प्रकार आहे सेकंड. याच्यात तुम्हाला असं आहे की इथे जर समजा AB हा BC पेक्षा लहान असेल, बघा तुम्हाला दिले त्यांनी, इथे तुम्हाला उलट केलं. बघा, AC जर मोठा असेल, ही जर तुमची बाजू असेल, कुठली या बाजूची बाजू ही जर मोठी असेल, तर तुम्हाला डायग्राम मध्ये थोडेसे चेंजेस करावे लागेल. कसे चेंजेस होणार, रफ डायग्राम तर सेम राहणार आहे, बट आता तुम्ही इथे फर्स्ट स्टेपला तुम्हाला काय जायचं बघा. इथे फर्स्ट स्टेपला
बघा काय पायऱ्या तुम्हाला इथे मगाशी सारखंच आहे. तुम्हाला पायऱ्या काय तुम्हाला इथे बघा. पहिली आकृती तुम्हाला सेम आहे. 7 सेंटीमीटरचा काय काढायचं तुम्हाला बीसी काढायचा 7 सेंटीमीटरचा. त्यानंतर 40 डिग्रीचा अँगल काढायचा 40 अंशाचा अँगल काढायचा. झाल्या 2 स्टेप झाल्या तुमच्या. स्टेप नंबर 1 स्टेप नंबर 2 झाली. आता काय करायचं तुम्हाला इथे कुठलाही काही करायचं नाहीये. तुम्हाला जो इथे आहे ना हे थोडं खाली घेऊन द्यायचं इथे. त्याला अजून खाली थोडं घेऊन द्यायचं. बघा दिलं होतं त्यांनी. किरण बीटीच्या विरुद्ध बाजूला बीएस वर बिंदू डी असा घ्यायचा. खाली घेऊन जा आणि मग जो 3 सेंटीमीटर मगच तुम्ही इथे आर्क काढली होती ना तीच आर्क तुम्हाला कुठे काढायची आहे. तुम्हाला ते इकडे आर्क काढायचे 3 सेंटीमीटरची आणि मग हा डीसी जोडायचा आहे. डीसी जोडल्यानंतर याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा तुम्हाला. तो असा येईल तुमचा आणि मग तुम्हाला जोडायचा. हा एक फरक या दोन डायग्राम मध्ये. हा एक तुम्हाला थोडासा कव्हर अप करायचा नीट लक्ष द्यायचं आहे. जेव्हा तुम्ही काढायला घ्याल तेव्हा तुम्हाला तो नक्कीच कळेल. बघा परत सांगतो बघा. हिअर व्हॉट कॅन यू फाइंड गाइज. इथे तुम्हाला एक लक्षात घ्या. एबी इज ग्रेटर दॅन एसी. काय तुम्हाला इथे एबी इज ग्रेटर दॅन एसी. मुलांच्या नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे का बऱ्याच मुलांचा. असू द्या सगळ्यांनी जॉईन करायचं फटाफट. चलो सो एबी इथे बघा. एबी इज ग्रेटर दॅन एसी. एबी ही एसी पेक्षा मोठी आहे. देअरफॉर हा डायग्राम आपण या स्टेपने गेलो जसं 4.1 सारख्या सेम स्टेपने गेलो. बट जर रिव्हर्स कंडिशन असेल then you have to follow the second construction. मग इथे तुम्हाला डायग्राम तुमची चेंज होईल. वेअर इट इज AC is greater than AB. बघा तुम्हाला दिसेल मला AC is greater than AB. That means AC minus AB is equal to 3 सेंटीमीटर. चलो काय नाही बघा तुम्हाला इथे आता. सॉरी एक मिनिट. हा चलो काय बघितलं तुम्हाला सिमिलर काढायचं. तुम्हाला फर्स्ट तुम्हाला बीसी काढायचं आहे. एक मिनिट. फर्स्ट यू हॅव टू ड्रॉ बीसी. बीसी इज व्हॉट 7 सेंटीमीटरचा बीसी काढायचा आहे 7 सेंटीमीटर. देन टेक अन अँगल ऑफ 40 डिग्री. 40चा अँगल काढायचा. आता हा अँगल तुम्हाला थोडं आणखी इकडे घेऊन जायचं इकडे समजा. आणि मगाशी काय केलं होतं तुम्ही 3 सेंटीमीटरने अबो वरच्या बाजूला तुम्हाला आर्क काढला होता. इथे तुम्हाला खालच्या बाजूला आर्क काढायचा आहे. इथे आर्क काढायचा आहे. दिस पॉइंट इज युअर डी. हा डी आणि सी जोडून घ्या आणि याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. काय करायचं परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर तुमचा जाईल असा अंदाज या असा जाईल तुमचा. सो दिस पॉइंट हा जो पॉइंट आहे ना दिस पॉइंट इज युअर ए. हा पॉइंट तुमचा झाला ए. नाव जोडून घ्यायचा झालं. असं तुमचा डायग्राम येईल. रफ डायग्राम असं म्हणजे मी काढला तुमचा. सो जर तुम्ही व्यवस्थित डायग्राम काढला यू विल गेट दिस डायग्राम. बघा असा डायग्राम तुमचा येईल व्यवस्थित करायचं. सो ऑन दिस 2 टाइप्स ओनली क्वेश्चन 4.2 तुमचा पूर्ण याच्यावर अवलंबून आहे. 4.2 जो तुमचा प्रॅक्टिस येते ना 4.2 मी तुम्हाला एक एक गणित समजून सांगतो. मग तुम्हाला क्लिअर कळेल की कोणता डायग्राम कोणत्या मेथडने जायचंय. कारण 2 मेथड आपण या ठिकाणी पाहिले. लेट्स सी क्वेश्चन नंबर 1. कन्स्ट्रक्ट एक्स वाय झेड. कन्स्ट्रक्ट एक्स वाय झेड एक्स y z x y z such that yz is 7.4 centimeter. yz is what 7.4 centimeter. Just a minute. मुलांचे नेटवर्क थोडा इश्यू दिसतो मला. yz is 7.4 centimeter guys. कळलं. Then xyz is 45. xyz is 45. This is 45. मी रफ फिगर काढतोय कच्च्या गुरु करतो बघा 45 राईट 45. देन पुढे नेक्स्ट स्टेपला काय बघा आपल्या नेक्स्ट स्टेप काय इथे xy मायनस xz. xy मायनस xz म्हणजे फर्स्ट वन आपल्याला फॉलो करायचे. xy मायनस xz म्हणजे तुम्हाला फर्स्ट फॉलो करायचं. बिकॉज xy बघा दिस वन xy म्हणजे कोणतं तुम्हाला इथे बघायचं दिस वन. ही xy ना xy इज ग्रेटर दॅन xz. कारण ग्रेटर त्यामुळे ती पहिल्यांदा आली लक्षात घ्या. xy इज ग्रेटर दॅन xz म्हणून ती आली आपल्याला. नाव चला आता फर्स्ट स्टेप सारखं फॉलो करूया. सोपं आहे. काय करणार तुम्ही फर्स्ट व्हॉट विल यू डू गाइस. एक मिनिट. चलो फर्स्ट फॉलो करा. ड्रॉ करा yz ड्रॉ करा. इट इज 7.4 सेंटीमीटर. yz ड्रॉ करो. इट इज 7.4 सेंटीमीटर. सेकंड स्टेप 45 डिग्री अँगल काढायचं. काढला. दिस इज सेकंड स्टेप 45 डिग्री अँगल. थर्ड स्टेप इज व्हॉट गाइस. थर्ड स्टेप सांगा मला काय ना. कंपास घ्या कर्कटक घ्या पट्टी पेन्सिल व्यवस्थित जॉईन करा. अँड देन सन 2.7 तर इथे येणार
2.7 and this point is your W. This point is your W. आला 2.7. This is your 2.7. हे द्यायची गरज नाही पण स्टील तुमच्या माहिती देतो मी. देन WZ सरळ सरळ पट्टीने मोजून जोडून घ्या. जोडला. आता WZ ला तुम्हाला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. त्याला तुम्हाला कोन दुभाजक काढायचा आहे. तर दोन दुभाजक काढायला तुम्ही गेला तर तुम्हाला तुमचा अंदाजे बघा इकडे माप घ्या असं मोर दॅन हाफ तुम्ही केलं आणि जोडून घ्या. हे तुम्ही अशा प्रकारे जोडल्या जाणार. तुमचं माझा नीट येणार नाही, तुमचं नीट आलं पाहिजे बाहेर. हा जो पॉईंट आहे ना दिस पॉईंट इज युअर एक्स. बघा हा पॉईंट झाला तुमचा एक्स आणि सरळ पट्टीने एक्स आणि झेड जोडून घ्यायचं. सो दिस विल बी युअर डायग्राम ऑफ क्वेश्चन नंबर 1. बघून घ्या काय डाऊट आहे का विचारून घ्या. ओके गाईज, सो चला पुढचा डायग्राम बघा. काय तुमचा पुढचा डायग्राम. येस, सो क्वेश्चन नंबर 2 बघायचे. Construct PQR. You have to construct PQR. So this is your PQR. P, Q, and R. Yes. So all your videos of history and geography are being uploaded, or I think they are being sent to your group. Chalo. QR is 6.5. एक मिनिट जरा. येस. देन PQR is 60 degree. PQR is what? 60 degree. हा 60 degree आहे. इथपर्यंत सोपं आहे. The next thing that we have to decide PQ or PR which is greater. So PQ is greater than PR. त्यामुळे तुम्हाला सिमिलरली क्वेश्चन नंबर 1 सारखा डायग्राम काढायचा आहे. सिमरन यू विल गेट हिअर राईट. बघा आता काय करायचं आहे. फर्स्ट स्टेप PQ is greater than PR. Therefore we are going to follow the first डायग्राम सारखं फॉलो करायचं आहे. चलो मी तुम्हाला सांगतो एक एक स्टेप. मी रफ करतो तुम्हाला नीट काढायचे बाळांनो. सो फर्स्ट स्टेप इज व्हॉट. QR काढायचा आहे तुम्हाला बरोबर एक्झॅक्टली ऑफ 6.5 सेंटीमीटर. 6.5 सेंटीमीटर QR काढायचं. 6.5 सेंटीमीटर राईट. माझ्याकडे काहीच नाहीये प्लीज तुम्हाला व्यवस्थित फॉलो करायचे आहेत डायग्राम. देन PQR 60 डिग्री फॉलो करा. सो 60 डिग्री तुमचा असा येईल. आय थिंक सो दिस इज 60 डिग्री. नाव टेक द मेजर 2.5 घ्या इथे. 2.5 घ्या इथे आणि याला या दिस इज 2.5 याला नाव द्यायचं तुम्हाला. सपोज ए नाव द्या, बी द्या, कुठलं पण नाव द्या. पी सोडून कुठलं पण नाव द्यायचं. सो दिस इज 2.5 सेंटीमीटर. 2.5 सेंटीमीटर. नाव AR जोडला. आता याला तुम्हाला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे AR ला राईट. इथे काढायचं तुम्हाला मोर दॅन हाफ असं तुम्ही काढा. डायग्राम काढा आणि याला तुम्ही जोडून घ्या. ठीक आहे. अरे पुढे गेला तो. याला जोडून घ्या. माझा नीट येणार नाही, तुमचा डायग्राम नीट आला पाहिजे. असं कर्व वगैरे डायग्राम येत नसतो, लक्षात घ्या. तुम्हाला एकदम स्ट्रेट लाईन असते. माझा कर्व आला, तुमचा एकदम स्ट्रेट लाईन तुम्हाला डायग्राम आला पाहिजे. हा सो दिस ओके. मला तर सगळंच गायब झालंय. एनिवेज सो बघा परत मला ड्रॉ करावं लागणार तुमचं. दिस इज युअर QR. देन हा झाला तुमचा 60 डिग्रीचा. सपोज असा 60 डिग्री आहे. दिस इज युअर 2.5. हे जोडायचं तुम्हाला इथे. दिस इज युअर पॉईंट A अँड देन परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. तुम्हाला असं डायग्राम मिळेल आणि मग हे जोडायचं आहे. दिस इज पॉईंट इज युअर P. दिस पॉईंट इज युअर P आणि हे तुम्हाला जोडायचं आहे. सो दिस वे यू विल गेट द डायग्राम ऑफ क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 फक्त मापा व्यवस्थित द्या. 60 डिग्री. दिस वन इज 60 डिग्री गाईज. And this QR is what? QR is your 6.5 centimeter. Okay, चलो लक्ष द्या. से तुम्हाला परत रिपिटेशन दाखवतो बघा. हे बघा या स्टेप्स आहेत सगळ्या. जस्ट अ मिनिट. बघा से परत सांगतो. फर्स्ट स्टेप नुसार सांगतो बघा. फर्स्ट स्टेप काय तुमचे. QR ड्रॉ करा 6.5 सेंटीमीटर. देन ड्रॉ द अँगल ऑफ 60 डिग्री. देन टेक मेजर ऑफ 2.5 अँड देन जोडून घ्या. दॅट दिस पॉइंट इज युअर AR जोडा. देन यू हॅव टू ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑन AR. AR चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. दिस विल बी लाईक दिस. आणि हा जो पॉईंट आहे दिस पॉईंट विल बी P आणि हा डायरेक्टली जोडून घ्यायचा PR. दॅट इज आणि परत उरलेली मापाची देऊन टाकायची. जनरली माप तुम्ही जसं जाता तसं सोडवायचं. प्रज्वल साहिल पाटील 2 मिनिटं बघा तुमच्याकडे येतो. येस 6.5 सेंटीमीटर अँड दिस इज युअर 2.5 सेंटीमीटर. चलो
ओके, सो दिस इज द डायग्राम. रफ डायग्राम आहे क्वेश्चन नंबर 3 चा रफ डायग्राम. येतो अप टू द अँगल एबीसी. सो फर्स्ट स्टेप इज व्हॉट बघा. फर्स्ट स्टेप तुम्हाला काय करायची आहे. फर्स्ट स्टेप इज टू ड्रॉ द बीसी ऑफ 6 सेंटीमीटर. फर्स्ट स्टेप इज गाइस टू ड्रॉ द बीसी ऑफ 6 सेंटीमीटर. बीसी इज 6 सेंटीमीटर ड्रॉ करायचे. सेकंड स्टेप एबीसी 100 डिग्री. 100 डिग्री तुमचा येणार असा. त्याला परत अजून खाली घेऊन यायचं इकडे. देखील देन टेक अ मेजर ऑफ 2.5 सेंटीमीटर. इकडे खाली जायचं तुम्हाला या बाजूला. सो दिस इज युअर पॉइंट डी. जोडला. नेक्स्ट स्टेपला डी आणि सी सरळ सरळ पट्टीने जोडून घ्यायचंय. एक मिनिट. डीसी सरळ पट्टीने जोडून घ्या. इसको जॉईन करो फटाफट. देन डीसी ला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं. कशा बायसेक्टर. एसी ला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं तुम्हाला डीसी ला. तर तुम्ही जर डीसी ला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार तर तुमचा ऍक्च्युअली माझ्यासारखा येणार नाही डायग्राम. नीट येईल तो. तर तुमचा डायग्राम असा तुम्हाला परपेंडिक्युलर बायसेक्टर व्यवस्थित असा जाईल तो असा. अँड या दोन लाईन पुढे जातील जॉईन होतील. या दोन्ही लाईन पुढे जातील जॉईन होतील आणि हा जो पॉईंट आहे दिस पॉईंट विल बी ए. दिस पॉईंट विल बी युअर ए. अँड देन यू हॅव टू जॉईन दिस. सो असं तुमचा डायग्राम येईल. लक्षात घ्या. थोडा गडबडीत झाला माझ्याकडे समोर स्क्रीनवर दिसत नाहीये पण तरी तुम्हाला मी परत दुसरा काढून दाखवण्याचा प्रयत्न करतो. दिस इज युअर बी सी 100. देन दिस इज असा एक तुमचा डायग्राम आहे. थोडंसं गडबड आहे. हा लाईक दिस सपोज. सो एक असा तुमचा डायग्राम आहे. दिस विल बी पॉइंट ए. दिस विल बी पॉइंट ए आणि हा जोडून घ्यायचा लाईक दिस. बघा दिस इज अ पॉइंट डी. नावायची तुम्हाला येतील. दिस इज 100 डिग्री. 100 आहे ऑप्टिव्ह. लक्षात घ्या. तर गडबड करायला ऍक्युरेट काढून बसाल आणि डायग्राम येणार नाही. ऍक्युरेट काढून बसाल आणि ऍक्युरेट म्हणजे लघु गुण. अँड दिस इज युअर 6 सेंटीमीटर. सो गाइस वेलकम एव्हरीवन. सगळ्यांचं स्वागत आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स. कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स त्रिकोण रचनामध्ये आपण काल पाहिलं होतं 4.1 आणि 4.2 राईट. नाव आपण पाहत आहोत आज 4.3 कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल. आता इथे तुम्हाला क्रायटेरिया वेगळा आहे बघा. व्हॉट इज द क्रायटेरिया बघा. यू हॅव टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल. तुम्हाला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं आहे इफ इट्स पेरिमीटर तुम्हाला दिलेली आहे, बेस तुम्हाला दिलेला आहे अँड द अँगल्स विच इन्क्लूड द बेसेस आर गिवन. समजलं. काय काय दिलं तुम्हाला. पेरिमीटर दिलं. पेरिमीटर तुम्हाला मी काल सांगितलं होतं. व्हॉट डू मीन बाय पेरिमीटर. परिमिती त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज. नाव you have to construct ABC such that AB plus BC plus AC is equal to 11.3 centimeter. It is 11.3 centimeter, right? Now, so perimeter is given to you. Then next criteria is you have given angles. दोन angle तुम्हाला already दिलेले आहेत. Angle B is equal to 70 and angle C is equal to 60. तुम्हाला find out करायचं आहे. तुम्हाला डायग्राम काढायचा आहे. दिस इज युअर रफ फिगर. बघा ही रफ फिगर तुमची आहे. सो व्हॉट आर द स्टेप्स गाइस. मी तुम्हाला सांगतो व्हॉट आर द स्टेप्स. स्टेप्स काय तुमच्या कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल. फर्स्ट स्टेप काय बघा तुम्हाला सांगतो. फर्स्ट स्टेप इज व्हॉट. ड्रॉ सेगमेंट PQ ऑफ 11.3 सेंटीमीटर. तुम्हाला पेरिमीटर दिलं ना 11.3 सेंटीमीटर. तर 11.3 सेंटीमीटरचं काय काढायचं तुम्हाला. बेस काढायचा आहे PQ. We have to find out the base. काय ड्रॉ करायचा आहे PQ 11.3 सेंटीमीटर. किती काढायचं 11.3 सेंटीमीटर. जी पेरिमीटर आहे ऍक्च्युली काय आहे. परिमिती आहे. पेरिमीटर आहे. देन ड्रॉ अ रे मार्किंग अँगल. बघा ड्रॉ अ रे मार्किंग अँगल. येस बघा इथे काय दिलं. अँगल 35. आता 35 काय घेतलं बघा. If you see the angles given, तुम्हाला अँगल दिले. सॉरी बघा इकडे. ऍक्च्युली तुम्हाला अँगल्स दिले किती आहे 70 and 60. अँगल B is 70 and अँगल C is 60 डिग्री. बट तुम्हाला 70 काढण्यासाठी बी पॉइंट तुमच्याकडे नाहीये. यू डू नॉट हॅव द पॉइंट बी. सो यू हॅव पॉइंट पी. तर पी काय असणार 70चा हाफ झाला. किती झाला 70चा हाफ. किती झाला 35 आणि क्यू किती आहे तुमचा
हा जो सी हाफ दॅट इज 60चा हाफ किती झालं, अर्ध किती झालं 30. समजलं किती झालं ते 30. राईट. म्हणजे तुम्हाला आता काय करायचं आहे, 70-60 नंतर येतो. सो स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 2 तुमची झाली इथे 35चा इथे अँगल काढा. राईट. हा तुमचा 35चा अँगल. देन क्यूच्या इथे काढायचा आहे 30चा अँगल. इथे काढायचा आहे 30चा अँगल लाईक दिस. आता तुम्हाला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. दिस पॉईंट, हा जो पॉईंट आहे ना, दिस पॉईंट इज युअर ए. हा पॉईंट तुमचा ए ऑलरेडी मिळालेला आहे. तुम्हाला 2 पॉईंट फाइंड आउट करायचे. नाउ यू हॅव टू ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑन ए क्यू. ए क्यूला परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. सो टेक हिअर मोर दॅन हाफ, इकडे घ्या, आर्क काढा, परत ए वर ठेवा, त्याला क्रॉस करा, यू विल गेट हिअर. तुम्हाला असं एक प्रकारे येणार तुम्हाला. एक सेकंड. सो यू विल गेट लाईक दिस. तुम्हाला एक अशी डायग्राम झालं. माझी थोडी चुकते पण तुमची झाली पाहिजे. एक मिनिट. अशी राईट. सो दिस इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ AQ. AQ चा परपेंडिक्युलर बायसेक्टर झाला तो. सिमिलरली यू हॅव टू फाइंड आउट यू हॅव टू ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑन AP. AP ला करायचं आहे. कर्कटा गॅप पट्टी पेन्सिल घ्या, P वर टोक ठेवा, देन इथे आर काढा, मोर दॅन हाफ मेजर घ्यायचं, ए वर ठेवा, परत मोर दॅन हाफ. राईट. आधी जोडून घ्या. मला येणार नाही, तुम्हाला डाल. आता तुम्हाला की सर पॉईंट कुठे गेले, तर हा जो पॉईंट आहे ना, दिस पॉईंट बघा. येस, हे बघा इथे पॉईंट आहे ना, दिस पॉईंट इज युअर बी, दिस पॉईंट इज युअर बी, आणि हा पॉईंट आहे ना, दिस पॉईंट इज युअर सी. आता हे जोडायचे पट्टीने, सरळ जोडायचे. ग्रीन कलरचा तुम्हाला काय तयार झाला, ट्रायंगल तयार झाला. ही तुमची फायनल डायग्राम. इफ यू ड्रॉ द डायग्राम ना, तुम्ही जर बेसिक डायग्राम ड्रॉ केली ना, तुम्हाला अशी डायग्राम मिळेल बघा. दिस तुम्हाला 4.3 सिमिलर डायग्राम तुम्हाला पाहायला मिळेल. सो फर्स्ट स्टेप इज व्हॉट, फर्स्ट स्टेप आपण काय केली होती, फर्स्ट स्टेप वी हॅव टू ड्रॉ PQ. ड्रॉ केला आपण 11.3 सेंटीमीटरचा. दिस इज युअर फर्स्ट. सेकंड स्टेप अँगल ड्रॉ केला 35 डिग्रीचा. 35 कसं आलं, 70च्या हाफ. सो दिस इज युअर सेकंड स्टेप. थर्ड स्टेप अँगल 30चा अँगल ड्रॉ केला आपण ऍट Q. Qला 30चा अँगल ड्रॉ केला. दिस इज युअर थर्ड स्टेप. बरोबर. हा जिथे जॉईन होतो ना, दिस पॉइंट इज युअर ए. दिस पॉइंट इज युअर ए. आता तुमची फोर्थ स्टेप ऑलरेडी तुम्हाला कळतो. फोर्थ. देन यू हॅव टू ड्रॉ अँगल बायसेक्टर ऑन AQ. AQ ला अँगल बायसेक्टर केला. दिस इज युअर स्टेप नंबर 5. पूर्ण जोडायचं इथपर्यंत. देन AP ला अँगल बायसेक्टर ड्रॉ करा. दिस इज युअर स्टेप नंबर 6. हे झालं तुमचे स्टेप नंबर 6. नाव तुम्हाला 2 पॉईंट मिळाले. यू गॉट 2 पॉइंट्स. एकदा हा पॉईंट मिळाला इथे, दॅट इज युअर पॉईंट B, अँड दिस पॉईंट इज युअर C. हे झालं तुमच्या राईट. B मिळाला, C मिळाला. त्यानंतर ड्रॉ करा, म्हणजे जॉईन करायचे. AB जॉईन करू. दॅट इज युअर स्टेप नंबर किती आहे, 7, 8, 7. अँड फायनली AC ड्रॉ करा. दॅट इज युअर स्टेप नंबर 8. सो 8 स्टेप मध्ये तुमचा आन्सर या ठिकाणी, तुमची पूर्ण डायग्राम या ठिकाणी होऊन जाईल. परत रिपीट करतो बघा इथे. जस्ट परत रिपीट करतो. लेट्स हॅव अ लुक गाइस. सगळ्यांनी लक्ष द्यायचे. सोपे असतं डायग्राम. फक्त प्रॉब्लेम असा की वी आर नॉट इन फ्रंट. ऑफलाईन आपण घेतले आहोत, त्यामुळे थोडंसं कठीण वाटेल. बट डोंट वरी. चलो. So we start with the first step. First step काय बघायचं? First step is you have to draw the PQ of 11.3 centimeter. Second step is you have to draw angle P. Angle P चे तुम्हाला ड्रॉ करायचं आहे at 30. Angle P ड्रॉ करा 35 degree. Then third step is angle Q चे angle Q ड्रॉ करा, that is 30 degree. Third step. Fourth step is तुम्हाला दोघांना जेव्हा ते कॉन्व्हर्ज होईल, ज्या ठिकाणी कॉन्व्हर्ज होईल दोन्ही, जिथे एकत्र येतील, दिस पॉइंट इज युअर A. हा पॉइंट झाला A. Then उसके बाद you have to draw, this is step number 4 समझा. Then you have to draw angle bisector ना, perpendicular bisector at AQ. AQ, that is 5 number step. Then similarly AP ला perpendicular bisector, step number 6. दोन्ही जिथे जॉइन होतात, this is point B and this is point C. This is point B and this is point C. ना जॉइन करो उसको, त्याला जॉइन करून घ्या. AB ला जॉइन करा, step number 7. AC ला जॉइन करा, step number 8. And finally you get the diagram. हा तुम्हाला डायग्राम या ठिकाणी मिळालेला आहे. काही डाऊट आहे समोरासमोर मला विचारून घ्या.
सो गाईज चला पुढे जाऊया. प्रॉब्लेम सेट दॅट प्रॅक्टिस सेट 4.3 सोडवूया. सिमिलर सोडवायचे. एव्हरी स्टेप इज सेम. सगळ्या स्टेप तुम्हाला सेम सोडवायच्या या प्रॅक्टिस सेट 4.3 मध्ये. प्रॅक्टिस सेट 4.3 मध्ये क्वेश्चन नंबर 1 बघा काय आहे. क्वेश्चन नंबर 1 मी तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवतो. क्वेश्चन नंबर 1 बघा काय तुम्हाला इथे थोडं जरा स्क्रीन लहान करतो. 160 अरे इथे आलो. एक सेकंड वन. सो हियर क्वेश्चन नंबर 1 काय बघा स्क्रीनवर तुम्हाला खाली दिसतंय. यू हॅव टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल PQR where angle Q is 70. Angle Q किती आला 70. Angle R is 80. Angle R is 80. P plus Q plus R. PQ plus QR plus PR is equal to 9.5 cm. समजलं. सो फर्स्ट स्टेप काय असणार सांगा मला. फर्स्ट स्टेप तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. हिचं फक्त नाव बदलणार. यू हॅव टू ड्रॉ AB. काय ड्रॉ होणार मला AB ड्रॉ करायचं आहे. फर्स्ट स्टेप you have to draw AB of 9.5 centimeter. किती आला 9.5 centimeter. It is 9.5 centimeter. Then Q किती आहे तुमचा. Q actually इथे येणार बरोबर. तो नंतर येणार आहे. Q इथे येणार. Q 70 आहे तर हा किती आला 35. हे बरोबर आहे. सो दिस इज ऑल्सो करेक्ट. हे तुमचं झालं. दिस इज ऑल्सो करेक्ट. सेकंड स्टेप तुमची आहे. आवाज बंद ठेवायचा आहे बाळांनो. म्यूट युअर साऊंड. कनिष्क गो. So first step is what? First step is to draw AB of 9.5 centimeter. Second step is to draw angle at A la H आहे 35 degrees angle. Then third step is इथं R 80 आहे त्यामुळे इथं 40 येणार. किती येणार 40 येणार. किती आएगा 40. समजलं. This is your step number. This is your step number 3. Step number 3. जॉईन झाल्यानंतर दिस पॉइंट विल बी P. हा पॉइंट झाला तुमचा P. दिस पॉइंट विल बी P. PQR आहे ना तुमचा. देन P झाला. नेक्स्ट स्टेप स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4 नाही ही स्टेप नंबर 4 झाली जॉईन केल्यानंतर. दिस स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 5 परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर बायसेक्टर लंबद्वार काढला. इथे परत इकडे पण काढायचं आहे. PB ला नंतर PA. PA नंतर PB झालं. इथे पण काढायचं. दिस इज युअर step number 6. Then this point will meet here. So this is point Q. हा झाला point Q. And this is point R. This is point R. इथे 70 आहे. इथे काय तुमचं 80 degree. It is 80 degree. आणि हे जोडून घ्यायचे तुम्ही. This is your step number 7. And this is your step number 8. This is step number 8. हे जोडून घ्यायचे. समजा. तर या तुमच्या स्टेप झाल्या. प्लीज आस्क मी एनी डाऊट. तुमचा डायग्राम असा दिसणार नाही. मी तुम्हाला सांगतो कसं दिसेल. 2 मिनिटं. स्टेप आधी विचारून काही डाऊट आधी विचारून घ्या. सो युअर डायग्राम विल लुक लाईक दिस. आता बघा तुम्हाला काय काय हे काढून घ्या. हे पण नाही करायचं तुम्ही. येस. तो असं तुमचा डायग्राम दिसेल बघा. ओके. युअर डायग्राम विल लुक लाईक दिस. जे तो ऍक्च्युली ते कर्व केलंय ना. सो तुमचा जो फायनल डायग्राम विल लुक लाईक दिस. असा तुमचा फायनल डायग्राम दिसेल क्वेश्चन नंबर 1 चा. ओके. ते मी तुम्हाला दाखवलं तर 1 एरो वगैरे ते काही दाखवायचे तुम्हाला. यू हॅव टू सिम्पली डू बाय स्टेप्स. सो दिस इज युअर फायनल अँड फायनल फेअर डायग्राम. ही तुमची पक्की आकृती झालेली आहे. चल नेक्स्ट आकृतीकडे जाऊया आपण. काय बघा तुम्हाला इथे XYZ. थोडंफार मला तुमच्यासाठी स्क्रीन थोडी लहान करावं लागणार आहे. तर तुम्हाला ते व्यवस्थित क्लिअर दिसेल तिथे. म्हणजे डायग्राम पण मिळेल आपल्याला. एक मिनिट. See here. What is your diagram? What is your question? Construct XYZ. तुम्हाला XYZ कन्स्ट्रक्ट करायचं आहे. You have to construct XYZ. Where म्हणजे तुमचा हा XYZ आला पाहिजे. This is your XYZ. समजा. Now where Y is 58. Y 58 आहे. Therefore हा जर तुमचा इथे 58 चा हाफ किती येतं सांगा मला. 39. 58 चा हाफ किती येतं 39. हा जर तुमचा 39. 39 तुम्हाला नीट मोजता आला पाहिजे. दिस इज युअर 39. देन 46. हा 46 आहे. 46 चा हाफ किती झाला सांगा. 46 चा हाफ झाला 23. हा झाला 23. हा P राहू द्या. Q राहू द्या. काही प्रॉब्लेम नाही. फक्त इथे नाव द्या Y. हा झाला Y. This is your point Z. This is point
एक्स एव्हरीथिंग रिमेन्स सेम. इथे तुमचं झालं 39 झालं 58 आणि हा झाला तुमचा इथे 46. युअर डायग्राम विल लुक लाईक दिस. बाकी सगळ्या स्टेप सेम जातात. सर्व सेम स्टेपने तुम्हाला सोडवायचं आहे. बघा, लुक ॲट द स्क्रीन. एक सेकंड फक्त इथे हे 10.5 येणार. दिस इज युअर 10.5. एव्हरीथिंग रिमेन्स सेम. दिस इज 10.5 सेंटीमीटर, राईट. दिस इज 10.5 सेंटीमीटर. एव्हरीथिंग रिमेन्स सेम. चलो चला, सो लास्ट क्वेश्चन विल सी गाइस. थोडा शेवटचा क्वेश्चन इथला पाहूया आपण. Construct triangle LMN. Triangle LMN. So this is your L, this is your M, and this is your N, right? In which angle M is 60. M ki jala 60 degree jala. This is your 60 degree. Suppose it is 60, then this P is your 30. Ki jala tumcha 30, half of it. Then N is 80. N किती तुमचा 80 आहे. therefore हा झाला तुमचा 40. किती झाला तुमचा 40. किती झाला 40. आणि त्यांचं पेरिमीटर किती आहे 11 सेंटीमीटर. हे किती झालं तुमचं 11 सेंटीमीटर. किती झालं 11 सेंटीमीटर. समजा. बाकी तुमच्या सगळ्या स्टेप ऑल द थिंग्स आर सेम. सर्व तुम्हाला स्टेप करायचे. स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4, स्टेप 5, स्टेप 7, 8 स्टेप मध्ये तुमचे पूर्ण डायग्राम या ठिकाणी मिळून जाईल तुम्हाला.